वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक असा परिणाम होत असतो. वास्तुदोषाचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. यामुळे तुमची सुरळीत असलेली कामेही बिघडू लागतात. व्यवसायात पैशांची संबंधित समस्या येतात. जर तुमच्या घरात वास्तुदोषाची समस्या असेल तर वास्तुशास्त्रात त्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. हे उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार घरात काही चित्रे लावल्याने मनाला शांती मिळते. तसेच घरात सुखसमृद्धी तसेच भरभराट येत असते. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची चित्रे लावली पाहिजेत ते आज आपण जाणून घेऊयात. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात काही बदल केल्याने अथवा त्यांचे पालन केल्याने निश्चित असा आपल्याला परिणाम पाहायला मिळत असतो. पहिले म्हणजे घरात अश्व याचे चित्र लावल्याने फायदेशीर असते. पण ऑफिसमध्ये अशा प्रकारचे चित्र लावू नये. यामुळे व्यवसायाच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. तसेच नाचऱ्या मोहराचे चित्र हे देखील प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात नाचऱ्या मोहराचे पेंटिंग चित्र जरूर लावावे. तसेच धनलाभ व्हावा यासाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जात असते. यामुळेच घरात लक्ष्मीचे पेंटिंग लावल्याने कायम धनलाभ होत असतो. पुढचे चित्र म्हणजे अश्वचित्र, अर्थात ज्या चित्रामध्ये 7 घोड्यांचा समूह असतो असे चित्र. वास्तुशास्त्रामध्ये या पेंटिंगला देखील खूप महत्त्व आहे. अश्वचित्र हे शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानलं जात असतं. तसेच भगवान गौतम बुद्धांचे चित्र देखील घरात लावणे शुभ मानले जाते. भगवान गौतम बुद्ध हे शांतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गौतम बुद्ध यांचे पेंटिंग घरात लावल्याने घरातील वातावरण नेहमी सकारात्मक व प्रसन्न राहत असते. जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये असाल तर तुम्ही घरात देवी लक्ष्मी आणि धर्मदाता कुबेर यांचे चित्र लावा. ही चित्रे नेहमी उत्तर दिशेला लावली जात असतात. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जात असते. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होत असतो. तसेच उत्तर दिशा ही कुबेराची दिशा म्हणून देखील ओळखली जात असते. सुंदर चित्र प्रत्येकालाच आवडत असतात. घराची सुंदरता वाढवण्याबरोबरच ही चित्र आपली वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील मदत करत असतात. वास्तुशास्त्रानुसार सुंदर चित्र लावल्याने संपत्तीत वाढ होते. घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतींवर नेहमी निसर्गाशी संबंधित सुंदर चित्रे लावावी. घरात हसणाऱ्या बाळाचे चित्र लावल्याने नेहमीच सकारात्मक ऊर्जा घरात राहत असते. वास्तुशास्त्रानुसार अशी चित्र पूर्व व उत्तर दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जात असते. बाळाची चित्र पाहून तुमचा मानसिक ताण कमी होत असतो. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होत असते. घराची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नद्या आणि धबधब्यांचे चित्र ईशान्य दिशेला जरूर लावावी. जर तुम्ही घरात पूजा घर बनवले असेल तर नियमितपणे पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण व पश्चिम दिशेला बांधलेल्या खोलीचा वापर पूजेसाठी करू नये. पूजेसाठी नेहमी पूर्व व उत्तर दिशेला खोली बांधावी. स्वयंपाकघर हे नेहमी घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान समजले जाते. कारण तिथे आपली अन्नपूर्णा वास करत असते. म्हणूनच त्यांच्या सौंदर्याची आणि नशिबाची काळजी घेणं हे देखील महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरात आई अन्नपूर्णेचे चित्र असावे. त्यामुळे आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता निर्माण होत नाही. तसेच तुमच्या स्वयंपाकघरात फळे व भाज्यांची भरलेली एक सुंदर चित्र लावावी. ही चित्रे स्वयंपाकघरात लावल्याने घरात कधीही धनधान्याची अन्नाची कमतरता भासत नाही. धान्याचा साठा नेहमी भरलेला असतो आणि घरात सुखसमृद्धी नांदत असते. याशिवाय जर तुमच्या स्वयंपाकघरात वास्तूनुसार आग्नेय, पूर्व किंवा दक्षिण दिशेला बनवलेला नसेल किंवा वास्तूशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व दिशेला सिंदूर रंगीत गणपतीची स्थापना करावी. म्हणजेच हेरंब गणपतीचा फोटो लावावा. त्याचप्रमाणे घरात युद्धाचे रक्तरंजित देखावे तसेच निर्जन कोरडी झाडे तसेच ओसाड माळरान यासारखी दृश्य घरात लावू नये. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तुदोषही उद्भवत असतात. घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर सूर्योदय म्हणजेच उगवता सूर्य किंवा सूर्यवंशी भगवान राम यांच्या दरबाराचे फोटो लावणे शुभ मानले जात असते.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच आरोग्य देखील चांगले राहत असते. जर आपल्या स्वयंपाकघरात वॉलपेपरच लावायचे असतील तर आपण दक्षिणेच्या भिंतीवर लाल किंवा नारंगी फळे, भाज्यांचे फोटो लावू शकतो. हे दक्षिणेकडील वास्तुदोष संपवत असते. उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हणतात. म्हणूनच संपत्ती वाढवण्यासाठी धनाची देवी महालक्ष्मी आणि बुद्धी देणारे गणेश यांचे फोटो किंवा भरभराट दर्शवणारे फोटो उत्तर दिशेला लावावे. उत्तरेकडे असलेल्या भिंतीवर झरे किंवा पाण्याच्या स्रोतांचे वॉलपेपर, कागद लावल्याने पैशांमध्ये वृद्धी होत असते. दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंतींवर पर्वत व खडकांचे वॉलपेपर लावल्याने मनोबल हे कमी होत असते. मुलांच्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये म्हणजेच खोलीमध्ये सरस्वती मातेचा, शिक्षणाची देवी यांचा फोटो लावणे उत्तम मानले जाते. हा फोटो उत्तर व पूर्वेकडील दिशेला ठेवणे शुभ मानले जात असते. या दिशेने वाचन केल्याने अभ्यासाची आवड निर्माण होत असते. या व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास मोर, वीणा, पुस्तक, हंस आणि मासे यापैकी एखादे फोटो तुम्ही तिथे लावू शकतात. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.